IBPS लिपिक या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भातला हा व्हिडिओ। त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम या ऑप्शनवरती यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। त्यामध्ये मित्रांनो आपल्याला सर्च बॉक्स दिसतील। सर्च बॉक्समध्ये आपल्याला NMK हे टाईप करून घ्यायचं आहे। NMK टाईप केल्यानंतर आपल्याला NMK जाहिराती 2025 हा ऑप्शन दिसतील। मित्रांनो आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। मित्रांनो रूलरच्या सहाय्याने आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर आपल्याला IBPS यांच्यामार्फत लिपिक पदाच्या 10,277 जागा दिसतील। त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। मित्रांनो आपल्याला रूलरच्या सहाय्याने आपल्याला खाली यायचं आहे। रूलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर जाहिरात पहा, ऑनलाईन अर्ज आणि वेबसाईट हे ऑप्शन दिसतील। आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल। मित्रांनो आपल्यासमोर क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन हा ऑप्शन दिसतील। आपलं नवीन रजिस्ट्रेशन असल्यामुळे क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। आपल्यासमोर बेसिक इन्फॉर्मेशन हा डायलॉग बॉक्स येतील। मित्रांनो फर्स्ट नेममध्ये आपल्याला कॅन्डिडेटचे फर्स्ट नेम टाईप करून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो कन्फर्म फर्स्ट नेममध्ये आपल्याला आपलं नाव कन्फर्म करून घ्यायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सेकंड ऑप्शन मिडल नेम हा ऑप्शन दिसतील। त्यामध्ये आपलं मिडल नेम टाईप करून घ्यायचं आहे। मी माझं मिडल नेम टाईप करून घेत आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला कन्फर्म मिडल नेममध्ये आपला मिडल नेम कन्फर्म करून घ्यायचं आहे। मिडल नेम कन्फर्म झाल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर लास्ट नेम विचारेल। लास्ट नेममध्ये आपलं लास्ट नेम इथे टाईप करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत एकदा कन्फर्म लास्ट नेम क्लिक करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो रूलरच्या सहाय्याने आपल्याला खाली यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर विचारेल। यामध्ये कॅन्डिडेटचा मोबाईल नंबर येथे टाईप करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर मित्रांनो कन्फर्म मोबाईल नंबर आपल्याला येथे करायचा आहे। मी माझा मोबाईल नंबर इथे कन्फर्म करत आहे। त्यानंतर आपल्यासमोर मित्रांनो अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर हा ऑप्शन दिसतील। जर का तुम्हाला पर्यायी मोबाईल नंबर टाकायचा असेल तर टाकू शकता। मॉनिटरी नाही आहे, टाकला नाही तरी चालेल। मी माझा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकत आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला रूलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर ईमेल ID हा ऑप्शन दिसतील। यामध्ये मित्रांनो कॅन्डिडेटची ईमेल ID येथे टाकून घ्यायची आहे। मी माझी ईमेल ID येथे टाकून घेत आहे। मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, इथे उमेदवाराने ईमेल ID पूर्ण टाकून घ्यायची नाही आहे। @ आधीपर्यंतचा पार्टच इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो डोमेन नेममध्ये तुमचं जे डोमेन नेम असेल ते टाकून घ्यायचं आहे। मी माझं डोमेन नेम जीमेल असल्यामुळे मी gmail.com या ऑप्शनवरती क्लिक करत आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला ईमेल ID कन्फर्म करून घ्यायची आहे। मी माझी ईमेल ID कन्फर्म करून घेत आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर कॅप्चा कोड दिसतील। यामध्ये व्यवस्थित आपल्याला जो काही कॅप्चा कोड असेल तो टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर ओके आणि कॅन्सल हा ऑप्शन दिसतील। तुम्ही तुमची माहिती व्यवस्थित फिलअप केली असेल तर ओके या बटनावरती क्लिक करू शकता, अदरवाईज कॅन्सल करू शकता। मी ओके या बटनावरती क्लिक करून पुढे जात आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर फोटो अँड सिग्नेचर हा डायलॉग बॉक्स येतील। त्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला रूलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर आपल्यासमोर स्कॅन फोटोग्राफी हा ऑप्शन दिसतील। त्यामध्ये ब्राउज हा ऑप्शन दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। आपल्यासमोर अनेक फोल्डर दिसतील। तुम्ही तुमचा फोटो ज्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। मी माझा फोटो पिक्चर या फोल्डरमध्ये सेव्ह केला असल्यामुळे मी पिक्चर या फोल्डरवरती क्लिक करत आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला फाईल नेम विचारेल। तुम्ही ज्या नावाने फाईल सेव्ह केलेली आहे ते नाव इथे टाईप करून घ्यायचं आहे आणि ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपला फोटो लोडिंग होत आहे। अशा पद्धतीने आपला फोटो येथे अपलोड झालेला आहे। आपला फोटो अपलोड करून घेतल्यानंतर आपल्याला कॅप्चर फोटो या ऑप्शनद्वारे आपला लाईव्ह फोटो येथे अपलोड करून घ्यायचा आहे। त्यासाठी कॅप्चर फोटो या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल।
त्यानंतर अलाव व्हाईल फिलिंग द बॉक्स या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक बॉक्स येतील. त्यामध्ये आपला फेस व्यवस्थित घ्यायचा आहे. त्यानंतर कॅप्चर या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला फोटो इथे सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला लाईव्ह फोटो इथे लोडिंग होत आहे. लोडिंग झाल्यानंतर मित्रांनो आपला लाईव्ह फोटो इथे अपलोड झालेला आहे. रुलरच्या साहाय्याने आपल्याला खाली यायचं आहे आणि चेकबॉक्समध्ये चेकमार्क द्यायचा आहे. त्यानंतर रुलरच्या साहाय्याने आपल्याला खाली जावं लागेल. त्यानंतर आपल्याला स्कॅन सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट हा ऑप्शन दिसतील. यामध्ये कॅन्डिडेटची सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपली सिग्नेचर ज्या फोल्डरमध्ये आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. मी पिक्चर या फोल्डरवर क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो फाईल नेम विचारेल. यामध्ये ज्या नावाने फाईल सेव्ह केली आहे ते नाव इथून चूज करून घ्यायचं आहे आणि ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो अशा पद्धतीने मी माझी सिग्नेचर इथे अपलोड करून घेतलेली आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो मी सिग्नेचर इथे अपलोड केलेली आहे. मित्रांनो फोटो अँड सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुमच्यासमोर डिटेल ऑप्शन येतील. त्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला कॅटेगरी विचारेल. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहे ती कॅटेगरी इथून चूज करून घ्यायची आहे. मी OBC यावरती क्लिक करत आहे आणि पुढे जात आहे. त्यानंतर मित्रांनो 40% डिसेबिलिटी हा ऑप्शन येतील. तुम्ही जर 40% अपंग असल्यास एस करू शकता, अदरवाईज नो करू शकता. मी नो करत आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर PWBDबद्दल माहिती येतील. मित्रांनो तुम्ही जर का वर 40% डिसेबिलिटी हा ऑप्शन ऑन केला असेल तर ही माहिती शो होतील, अदरवाईज ही माहिती दिसणार नाही. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर मित्रांनो RPWD ॲक्ट 2016 बद्दल माहिती विचारेल. तुम्ही जर या ॲक्टनुसार अपंग असल्यास ॲस करू शकता, अदरवाईज नो करू शकता. मित्रांनो मी नो या बटनावरती क्लिक करत आहे आणि पुढे जात आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर रिलिजन टू विच यू बिलॉंग हा ऑप्शन येतील. यामध्ये मित्रांनो तुमचा रिलिजन इथून निवडून घ्यायचा आहे. माझा रिलिजन म्हणजेच धर्म हिंदू असल्यामुळे मी हिंदू या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि पुढे जात आहे. त्यानंतर मित्रांनो बाजूला डू यू बिलॉंग टू रिलिजन मायनॉरिटी कम्युनिटी हा ऑप्शन येतील. तुम्ही जर का मायनॉरिटी असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जात आहे. त्यानंतर मित्रांनो वेदर सर्व्हिस इन गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर यामध्ये काम केले असल्यास तुम्ही एस करू शकता, अदरवाईज नो करू शकता. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर आर यू ॲन एक्स सर्व्हिसमॅन, जर का तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आर यू डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन, जर का तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन म्हणून अपंग असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जात आहे. त्यानंतर आर यू अ डिपेंडंट ऑफ सर्व्हिसमॅन किल इन ॲक्शन हा ऑप्शन विचारेल. तुम्हाला यावरती नो करायचं आहे. त्यानंतर आर यू सिकिंग रिलॅक्शन अंडर विडो डिवोर्स वुमेन हा ऑप्शन विचारेल. त्यावरती तुम्हाला नो करून पुढे जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो हॅव यू अपियर्ड फॉर द CWE, तुम्ही जर का क्लरिकलसाठी अपियर्ड असाल तर येस करू शकता, अदरवाईज नो या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जाऊ शकता. त्यानंतर आर यू अ ट्रेंड अप्रेंटिसशिप हा ऑप्शन विचारेल. तुम्ही जर का बँकमध्ये अप्रेंटिसशिप केली असल्यास एस करू शकता, अदरवाईज नो करू शकता. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि पुढे जात आहे. त्यानंतर मित्रांनो रुलरच्या साहाय्याने आपल्याला खाली यायचं आहे. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर नॅशनॅलिटी किंवा सिटिझनशिप हा ऑप्शन विचारेल. यामधून मित्रांनो इंडियन हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो वॅकन्सी ऑफ स्टेट हा ऑप्शन तुमच्यासमोर येतील. तुम्ही ज्या स्टेटमध्ये वॅकन्सीसाठी अप्लाय करणार असाल ते इथून निवडून घ्यायचं आहे. मी महाराष्ट्रासाठी अप्लाय करत असल्यामुळे मी महाराष्ट्र ऑप्शन सिलेक्ट करत आहे आणि पुढे जात आहे. वॅकन्सीसाठी स्टेट सिलेक्ट केल्यानंतर ऑप्टेड लँग्वेज बाय डिफॉल्ट येतील. त्यानंतर डिक्लेरेशन येतील, त्यावरती चेकमार्क द्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो डू यू हॅव 10th स्टँडर्ड ऑर अबोव मार्कशीट सर्टिफिकेट एव्हिडन्सिंग हॅव्हिंग स्टडी अबोव ऑप्टेन स्पेसिफाय लोकल लँग्वेज असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी एस या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जात आहे. त्यानंतर आय विल सबमिट 10th ऑर अबोव स्टँडर्ड मार्कशीट सर्टिफिकेट एव्हिडन्सिंग हॅव्हिंग स्टडी अबोव ऑप्टेन स्पेसिफिक लोकल लँग्वेज ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. यामध्ये तुम्हाला चेकमार्कवर यस करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर सेंटर ऑफ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन प्रिफरन्स हा ऑप्शन विचारेल. तुम्ही ज्या सेंटरला एक्झाम देणार आहे ती एक्झाम सेंटर इथून निवडून घ्यायचं आहे. मी फर्स्ट सेंटर चंद्रपूर घेत असल्यामुळे मी चंद्रपूर या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि पुढे जात आहे.
फर्स्ट सेंटर सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो बाजूला प्रिफरन्स सेंटर नंबर 2 विचारेल. यामध्ये तुम्हाला दुसरं एक्झाम सेंटर जे निवडायचं आहे ते तुम्ही इथून निवडून घेऊ शकता. मित्रांनो मला प्रिलिमिनरी एक्झामसाठी नागपूर हे सेंटर चूज करायचं असल्यामुळे मी नागपूर या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि पुढे जात आहे. त्यानंतर मित्रांनो सेंटर ऑफ मेन एक्झामिनेशन ऑफ प्रिफरन्स 1 हा ऑप्शन विचारेल. त्यामध्ये मेन एक्झामसाठी तुम्ही जे सेंटर फर्स्ट प्रिफरन्स देणार आहे ते इथून चूज करून घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे. मी फर्स्ट एक्झामसाठी नागपूर या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो सेंटर ऑफ मेन एक्झामिनेशन प्रिफरन्स 2 म्हणजे तुम्हाला दुसरं मेन एक्झामसाठी जे सेंटर निवडायचं आहे ते तुम्ही इथून निवडू शकता आणि पुढे जाऊ शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ID प्रूफ येथे अपलोड करायचं आहे. आय इंटेंड टू ब्रिंग द फॉलोइंग ID वेन अपिअरिंग फॉर द एक्झामिनेशन या ऑप्शनवरती तुम्हाला चेकमार्क द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो बाजूला ID प्रूफ हा ऑप्शन दिसतील. त्यामधून तुम्हाला ID प्रूफ तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी माझा ID प्रूफ इथे आधार अपलोड करत असल्यामुळे मी आधार या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. बाजूला मित्रांनो त्यानंतर आपल्याला ID प्रूफ नंबर हा डायलॉग बॉक्स दिसतील. त्यामध्ये तुमचा ID प्रूफ येथे टाईप करून घ्यायचा आहे. मी माझा ID प्रूफ येथे टाईप करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पेपर मीडियमचा डायलॉग बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये पेपर देणार आहे ती लँग्वेज इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो पर्सनल डिटेल हा ऑप्शन दिसतील. मित्रांनो त्यानंतर आपल्यासमोर डेट ऑफ बर्थ हा ऑप्शन येतील. डेमध्ये तुम्हाला तुमच्या जन्माचा दिवस इथे टाईप करून घ्यायचा आहे. मंथमध्ये तुमच्या जन्माचा महिना इथे टाईप करून घ्यायचा आहे. इयरमध्ये मित्रांनो आपल्याला जन्माचं वर्ष इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ओके ऑप्शन येतील. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. जेंडरमध्ये मित्रांनो तुमचं जे जेंडर असेल त्यावरती चेकमार्क द्यायचा आहे. माझं जेंडर मेल असल्यामुळे मी मेल या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर तुम्हाला मॅरिटल स्टेटस विचारेल. तुमचं मॅरिटल स्टेटस जे असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. अनमॅरेज असेल तर अनमॅरेज करू शकता, मॅरेज असेल तर मॅरेज करू शकता. मी अनमॅरेज या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारेल. तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर कन्सेंट टू आधार व्हेरिफिकेशन ॲस करायचं आहे. डू यू हॅव ट्विन्स ब्रदर और सिस्टर जुळे भावंड असेल ॲस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फादर्स नेम विचारेल. तुम्हाला इथे तुमच्या वडिलाचं नाव इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर बाजूला मित्रांनो तुम्हाला मदर्स नेम विचारेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या आईचं नाव इथे टाईप करून घ्यायचं आहे. आईचं नाव टाईप करून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स ही न्यू विंडो आपल्यासमोर ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला करस्पॉन्डन्स ॲड्रेस 1 बाय 1 इथे टाईप करून घ्यायचा आहे. ॲड्रेस 1मध्ये मित्रांनो तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो इथे टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो ॲड्रेस 2मध्ये तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. येथे ॲड्रेस टाकून घेतल्यानंतर तुमचा उर्वरित ॲड्रेस असेल तर तुम्ही ॲड्रेस 3मध्ये टाकू शकता. ॲड्रेस 3मध्ये तुमचा उर्वरित ॲड्रेस टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर बाजूला स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड हे ऑप्शन विचारतील. तुम्हाला मित्रांनो स्टेटमध्ये तुम्ही ज्या स्टेटचे रहिवासी असेल तो स्टेट येथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. माझा स्टेट महाराष्ट्र असल्यामुळे मी महाराष्ट्र हा स्टेट इथे चूज करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो बाजूला डिस्ट्रिक्ट विचारेल. तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टचे रहिवासी असेल तो डिस्ट्रिक्ट इथे निवडून घ्यायचा आहे. मी यवतमाळ डिस्ट्रिक्ट इथून निवडून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो बाजूला तुम्हाला तुमचा पिनकोड इथे टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो रुलरच्या साहाय्याने आपल्याला खाली यायचं आहे. तुमच्यासमोर परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस हा ऑप्शन दिसतील. तुमचे दोन्ही ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही चेकमार्क देऊ शकता. चेकमार्क दिल्यानंतर मित्रांनो रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. यानंतर चूज द ॲड्रेस फॉर GST इनवॉइस हा ऑप्शन दिसतील. त्यावरती क्लिक करायचं आहे आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फीज आपल्यासमोर विचारेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन डिटेल हा ऑप्शन येतील. यामध्ये तुमची एज्युकेशन डिटेल फिलअप करून घ्यायची आहे. सुरुवातीला SSCची डिटेल विचारेल ती इथे टाईप करून घ्यायची आहे. बोर्डमध्ये मी माझं बोर्ड टाईप करून घेत आहे.
त्यानंतर मित्रांनो डेट ऑफ पासिंग विचारेल, यामध्ये तुमची डेट ऑफ पासिंग इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इयरवर क्लिक करत आहे. तुम्ही ज्या वर्षी पास झाले ते इयर इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मंथ विचारेल, तुम्ही ज्या महिन्यात पासआउट झाले तो महिना इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही ज्या तारखेला पासआउट झाले ती तारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो बाजूला पर्सेंटेज और मार्क विचारेल, तुम्हाला जे काही पर्सेंटेज मिळाले असतील ते इथे टाईप करून घ्यायचं आहे. पर्सेंटेज टाईप करून घेतल्यानंतर मित्रांनो बाजूला क्लास और ग्रेड ऑप्शन विचारेल, त्यामध्ये तुमचे ग्रेड टाकून घ्यायचे आहे. SSCची डिटेल फिलअप केल्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशनची डिटेल विचारेल, ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. सर्वात आधी तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी विचारेल, यामध्ये तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन घेतलं ती युनिव्हर्सिटी इथे टाईप करून घ्यायचं आहे. मी माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव इथे टाईप करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बाजूला डिग्री ऑप्शन दिसतील, यामध्ये तुम्हाला तुमची डिग्री इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जसे की BCom असेल तर BCom, BSc असेल तर BSc, MSc असेल तर MSc, BA असेल तर BA. त्यानंतर तुम्हाला स्पेशलायझेशन ऑप्शन दिसतील, यामध्ये मित्रांनो तुमचं ज्या विषयामध्ये स्पेशलायझेशन झालेलं आहे तो विषय इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ पासिंग विचारेल, इयरमध्ये तुम्ही ज्या वर्षी एक्झाम पासआउट झाले ते इयर इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मंथमध्ये ज्या मंथमध्ये तुम्ही एक्झाम पासआउट झाले ते मंथ इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो डेटमध्ये ज्या दिवशी आपण पासआउट झालो ती डेट इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर पर्सेंटेज हा ऑप्शन येतील, यामध्ये तुम्हाला डिग्रीमध्ये जे काही पर्सेंटेज मिळाले असतील ते इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बाजूला तुम्हाला ग्रेड हा ऑप्शन विचारेल, इथून तुम्हाला तुमचा ग्रेड इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही ग्रेड असेल तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला PGची डिटेल टाईप करून घ्यायची आहे. सर्वात आधी युनिव्हर्सिटी हा ऑप्शन विचारेल, तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये PG कंप्लीट केली आहे त्या युनिव्हर्सिटीचं नाव इथे टाईप करून घ्यायचं आहे. मी माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव इथे टाईप करून घेत आहे. युनिव्हर्सिटीचं नाव टाईप केल्यानंतर बाजूला डिग्री हा ऑप्शन दिसतील, यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमची डिग्री येथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी माझी डिग्री येथून सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो बाजूला स्पेशलायझेशन हा ऑप्शन दिसतील, यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन ज्या विषयात आहे तो विषय इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ पासिंग विचारेल, तुम्हाला इथे इयरमध्ये तुम्ही ज्या वर्षी तुमची डिग्री कंप्लीट केली आहे तो वर्ष इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. वर्ष सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो ज्या मंथमध्ये तुम्ही एक्झाम पासआउट केली आहे तो मंथ इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही एक्झाम पासआउट केली आहे तो दिवस इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पर्सेंटेजमध्ये मित्रांनो तुम्हाला डिग्रीचे पर्सेंटेज इथे टाईप करून घ्यायचं आहे. डिग्रीचे पर्सेंटेज टाईप केल्यानंतर बाजूला क्लास और ग्रेड हा ऑप्शन विचारेल, त्यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ग्रेड इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डू यू हॅव ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कम्प्युटर सिस्टीम हा ऑप्शन विचारेल, तुम्हाला कम्प्युटरचे नॉलेज असेल तर एस करा, अदरवाईज नो करा. मी एस या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर डिटेल ऑफ कम्प्युटर नॉलेज हा ऑप्शन ऑन होतील, तुम्ही जो कोर्स केला आहे तो कोर्स इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर वर्क एक्सपिरियन्स डिटेल हा ऑप्शन येतील, तुम्हाला जर का एक्सपिरियन्स असेल एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि पुढे जात आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अदर डिटेल हा ऑप्शन येतील, यामध्ये मित्रांनो फर्स्ट ऑप्शन प्री एक्झाम ट्रेनिंगचा असेल, तुम्ही जर का प्री एक्झाम ट्रेनिंग घेतली असेल तर एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जात आहे. मित्रांनो त्यानंतर तुमच्यासमोर कोर्ट ऑफ लॉ फॉर एनी ऑफन्स हा ऑप्शन येतील, तुमच्यावर जर क्रिमिनल ऑफन्स असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जात आहे. त्यानंतर तुमच्यासमोर लँग्वेज नो हा ऑप्शन येतील, यामध्ये तुम्हाला ज्या ज्या भाषा येत असतील त्यावरती चेकमार्क द्यायचा आहे. पहिली भाषा मराठी आहे, त्यावरती मित्रांनो मी रीड करत आहे, राईट आणि स्पीकवर चेकमार्क देत आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दुसरी भाषा इथे सिलेक्ट करायचं आहे, जे तुम्हाला भाषा येते तीच इथे सिलेक्ट करायची आहे. मी मित्रांनो सेकंड भाषा हिंदीवरती सिलेक्ट करत आहे. त्यानंतर रीड, राईट आणि स्पीकला चेक करत आहे. त्यानंतर मित्रांनो थर्ड लँग्वेज मी इंग्लिश सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो रीड, राईट आणि स्पीकला चेकमार्क देत आहे आणि पुढे जात आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला व्ह्यू युअर डिटेल यावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे, त्यासाठी ओके या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे.
त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला पुढे जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर प्रिफरन्स हा ऑप्शन येतील. मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर प्रिफरन्सची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुमच्यासमोर अनेक बँकेचे ऑप्शनची लिस्ट दिसेल. तुम्हाला जे काही प्रिफरन्स द्यायचे असेल त्यावरती तुम्ही 1 बाय 1 चेक मार्क देऊन पुढे जायचं आहे. प्रिफरन्स दिल्यानंतर तुमच्यासमोर सिक्युरिटी कोड हा डायलॉग बॉक्स ऑन झालेला दिसेल. यामध्ये तुम्हाला कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय युअर डिटेल यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करून पुढे जायचं आहे. प्रिफरन्स दिल्यानंतर तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म येतील. तो तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. मित्रांनो हा फॉर्म एकदा चेक व्यवस्थित करून घ्या, कारण पेमेंट केल्यानंतर आपल्याला कुठलाही यामध्ये बदल करता येणार नाही. त्यानंतर मित्रांनो रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर मित्रांनो डिक्लेरेशन हा ऑप्शन दिसतील. त्याखाली आपल्याला ॲग्री हा ऑप्शन दिसतील. त्यावरती मित्रांनो आपल्याला चेकमार्क द्यायचा आहे. चेकमार्क दिल्यानंतर आपल्यासमोर सिक्युरिटी कोड हा डायलॉग बॉक्स दिसतील. त्यामध्ये आपल्याला बाजूचा कॅप्चा व्यवस्थित एकदा टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो कॅप्चा टाकून घेतल्यानंतर आपल्याला रुलरच्या सहाय्याने मित्रांनो खाली यायचं आहे. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून ओके या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा पूर्ण झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला डॉक्युमेंट अपलोडची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. मित्रांनो ॲप्लिकेशन प्रिव्ह्यूनंतर आपल्यासमोर अपलोड ऑप्शन दिसतील. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. यामध्ये सर्वात आधी डॉक्युमेंट अपलोड लिस्ट दिसेल. यामध्ये तुम्हाला लेफ्ट थंब इम्प्रेशन हा ऑप्शन दिसतो आहे. त्यासाठी मित्रांनो चूज फाईल यावरती क्लिक करावं लागेल. चूज फाईल यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये मित्रांनो अनेक फोल्डर दिसतील. आपली फाईल ज्या फोल्डरमध्ये सेव्ह आहे त्या फोल्डरवर क्लिक करावं लागेल. मी पिक्चर या फोल्डरवर क्लिक करत आहे. पिक्चर या फोल्डरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर फाईल नेम दिसतील. तुमची फाईल ज्या नावाने सेव्ह आहे ते नाव फाईल नेममध्ये टाईप करावं लागेल. त्यानंतर त्यावरती क्लिक करून ओपन या बटनावरती क्लिक करावं लागेल. ओपन या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला फोटो किंवा लेफ्ट थंब इथे अपलोड होत आहे. त्यासाठी ओके या बटनावर क्लिक करावं लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपला लेफ्ट थंब इथे अपलोड झालेला आहे. त्यानंतर आपल्याला हँडरायटिंग डिक्लेरेशन अपलोड करावं लागेल. त्यासाठी चूज फाईलवर क्लिक करावं लागेल. आपलं डिक्लेरेशन ज्या फोल्डरमध्ये सेव्ह आहे त्यावरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर फाईल नेममध्ये आपलं डिक्लेरेशन ज्या नावाने सेव्ह आहे ते टाईप करावं लागेल आणि त्यावरती क्लिक करून ओपन या बटनावरती क्लिक करावं लागेल. ओपन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं डिक्लेरेशन इथे अपलोड होत आहे. त्यासाठी ओके या बटनावर क्लिक करून आपलं डिक्लेरेशन अपलोड करून घ्यावं लागेल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला SSCची मार्कशीट इथे अपलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी चूज फाईलवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली असेल. आपली मार्कशीट ज्या फोल्डरमध्ये सेव्ह आहे त्यावरती क्लिक करावं लागेल. माझी मार्कशीट डाउनलोड या फोल्डरमध्ये सेव्ह असल्यामुळे मी डाउनलोड या फोल्डरवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला फाईल नेम विचारेल. त्यामध्ये फाईल नेम टाकून ओपन या बटनावरती क्लिक करावं लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपली फाईल लोडिंग होत आहे. त्यानंतर मित्रांनो मार्कशीट अपलोड करण्यासाठी ओके हा ऑप्शन येतील. त्यावरती क्लिक करून आपली मार्कशीट इथे अपलोड करून घ्यायची. त्यानंतर डॉक्युमेंट कन्फर्मेशनसाठी चेकबॉक्स दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिजिलॉकर थ्रू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असल्यास करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर आपल्यासमोर सिक्युरिटी कोडचा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये बाजूला जो कॅप्चा दिला आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो कॅप्चा टाकून घेतल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ओके आणि कॅन्सलचा ऑप्शन दिसतील. यावरती आपल्याला ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर पेमेंटची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यासाठी रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर मित्रांनो पेचा ऑप्शन दिसतील. त्यावरती तुम्हाला चेकमार्क्स द्यायचा आहे. चेकमार्क्स दिल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर सिक्युरिटी कोडची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये तुम्हाला बाजूचा कॅप्चा मित्रांनो व्यवस्थित टाईप करून घ्यायचा आहे. कॅप्चा व्यवस्थित टाईप करून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला सबमिट हे ऑप्शन दिसतील. त्यावरती आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर ओके ऑप्शन दिसतील. त्यावरती क्लिक करायचं आहे.
त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पेमेंटची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. तुम्हाला पेमेंट कशा थ्रू करायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता. मित्रांनो, मी माझं पेमेंट QR थ्रू करत असल्यामुळे QR या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. QR या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मेक पेमेंट हा ऑप्शन दिसतील, त्यावरती मी क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो माझ्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. त्यामध्ये प्रोसेड विथ पेमेंट हा ऑप्शन दिसतील, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला QR कोडचा डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. त्यावरती मित्रांनो क्लिक हिअर टू स्कॅन हा ऑप्शन दिसतील, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला मोबाईलमधून फोनपेच्या सहाय्याने आपल्याला QR कोड स्कॅन करून मोबाईलमधून पेमेंट करायचं आहे. मित्रांनो, मी माझ्या मोबाईलमधून फोनपेच्या सहाय्याने QR कोड स्कॅन करून पेमेंट करत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो मी माझं पेमेंट सक्सेसफुल केलेलं आहे. तुम्हाला जर का प्रिंटआउट काढायची असेल तर प्रिंटआउट काढू शकता, अदरवाईज आपल्या कम्प्युटरमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता. सेव्ह कमांड दिल्यानंतर तुम्हाला तुमची फाईल जिथे सेव्ह करायची आहे तिथे सेव्ह करू शकता. त्यासाठी तुम्हाला सेव्हचा डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. मी माझी फाईल डाउनलोड या ऑप्शनमध्ये सेव्ह करत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो मी माझी फाईल सेव्ह करून घेतलेली आहे. पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो परत एकदा लॉग इन करून तुमचं ॲप्लिकेशन प्रिंट काढून घ्यायचं आहे. त्यासाठी लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर विचारेल. रजिस्ट्रेशन नंबरमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर तुमचा टाईप करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर पासवर्डची नवीन विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये मित्रांनो तुमचा पासवर्ड इथे टाईप करून घ्यायचा आहे. पासवर्ड टाईप करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिक्युरिटी कोडचा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये तुम्हाला बाजूचा कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर मित्रांनो सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला दिसेल. तुम्हाला जर प्रिंट काढायचा असेल मित्रांनो तर प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा प्रिंटआउट काढू शकता.